शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालय नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. इयत्ता 12वी कला, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, भाग 7वा, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. मी प्राध्यापक संतोष हुडगे. इयत्ता 12वीमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 12वीचं राज्यशास्त्र शिकत असताना आपण प्रकरण दुसरं समजून घेत होतो. ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण हे प्रकरणाचं नाव आहे. यामध्ये अनेक नवीन संकल्पना 1991 नंतर जगामध्ये उदयाला आल्या. त्या संकल्पना आपण या प्रकरणामध्ये समजून घेत होतो. या प्रकरणामध्ये आपण कोणत्या संकल्पना समजून घेतल्या, तर या प्रकरणामध्ये आपण गॅट, WTO किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये, जागतिक व्यापार संघटनेमध्ये किंवा व्यापाराच्या संदर्भामध्ये काय बदल झाले, हा भाग आर्थिक घटकामध्ये समजून घेतला. दुसरा जो घटक होता तो घटक होता राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्रामध्ये काय बदल झाले, कोणत्या नवीन संकल्पना राजकीय क्षेत्रामध्ये उदयाला आल्या, हेही आपण या प्रकरणामध्ये या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतलो. त्यानंतर आपण तिसरा जो भाग आहे, तिसरा भाग आपण विचारप्रणाली समजून घेतली. आणि या अगोदरच्या तासामध्ये आपण तंत्रज्ञान हा भाग, टेक्नॉलॉजी, जगामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये काय आमूलाग्र बदल झालेला आहे, हा भाग, माहिती संप्रेषण वगैरे आपण भाग या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रकरणाचा हा शेवटचा तास आहे आणि या प्रकरणातली ही शेवटची संकल्पना आहे. शेवटची संकल्पना आजच्या तासामध्ये समजून घ्यायचं आहे. जी संकल्पनेचं नाव आहे किंवा ज्या संकल्पनेचं नाव आहे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, हा भाग आपणाला आजच्या तासामध्ये समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, 12वीचं राज्यशास्त्र सोपं आहे. कुठलाही अभ्यासक्रम आपण जेव्हा मन लावून अभ्यास करतो तेव्हाच तो अभ्यास सोपा जातो. आपणही मन लावून अभ्यास केला तर मला असं वाटतं की अशा काही नवीन संकल्पना नाहीत ज्या रोजच्या जीवनामध्ये आहेत. आपण प्रत्यक्ष ज्या संकल्पना सध्याच्या व्यवहारामध्ये वापरतो आहोत, या संकल्पना या प्रकरणामध्ये तरी आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेलं आहे. त्यामुळं आपण थोडंसं मन लावून जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की हे राज्यशास्त्र खूप सोपं जाईल. सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आपल्याला आजच्या तासामध्ये समजून घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे, या अगोदरच्या तासामध्ये आपण माहिती संप्रेषण, जगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झाला 1990च्या नंतर. त्याचं प्रमुख कारण काय असेल, तर त्याचं प्रमुख कारण आहे इंटरनेट किंवा जे सर्च इंजिन वगैरे आहे, जसं गुगल आपण म्हणतो. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व प्रश्नाची उत्तरं गुगलवर आहेत. आपण जर गुगलवर टाकलो जगातला सर्वात छोटा देश कोणता, गुगल लगेच त्याचं उत्तर देते. जगामध्ये सर्वात क्षेत्रफळानं मोठा असणारा देश कोणता, आपल्याला माहीत नाही, पण गुगलवरला माहिती आहे. लोकसंख्येनं सर्वात मोठी असणारी देशाची नावं सांगा, गुगलवर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. लोकसंख्येनं सर्वात छोटी असणारी देशाची नावे सांगा, तुम्हाला गुगलवर त्याचं उत्तर मिळेल. किंवा क्षेत्रफळानं छोटी असणाऱ्या देशाची नावे सांगा, तुम्हाला त्याची माहिती त्यावर मिळू शकते. किंवा व्हॅटिकन सिटीबद्दलची माहिती सांगा, म्हणजे इटलीमध्ये असणारा व्हॅटिकन सिटी नावाचा एक छोटासा देश आहे, व्हॅटिकन सिटीची माहिती तुम्हाला गुगलवर मिळू शकते. म्हणजे जी माहिती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यानंतरसुद्धा जितकी व्यवस्थितपणे समजणार नाही, तितकी व्यवस्थितपणे माहिती आपल्याला गुगलच्या माध्यमातून समजू शकते. गुगल म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती समजू शकते. आणि ही इंटरनेटची जी उपलब्धता आहे जगामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या इंटरनेटमुळं बदल झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जगामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बदल जर कधी झाला असेल तर तो झालेला आहे 1990च्या नंतर. म्हणजे कॉम्प्युटरचा शोध कधी लागला, कॉम्प्युटरमध्ये हे यापेक्षा
ते प्रभावीपणे वापरात 1990च्या नंतर प्रभावीपणे वापरामध्ये ते आलं होतं. त्यामुळं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे क्रांती झाली आहे की नाही. आता बघा याचा फरक काय झाला. आज आपण व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, असे अनेक सोशल मीडियाची साधनं आहेत. यामुळे जगातली आपल्याला एकमेका देशाबद्दलची माहितीची देवाणघेवाण घेणं होणं सोपं झालं. पाश्चिमात्य देशामध्ये काय चाललं आहे हे आपल्याला इथं बसून सहज समजू शकतं, किंवा आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे, चीनमध्ये काय चाललेलं आहे, किंवा अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे, इंग्लंडमध्ये काय चाललेलं आहे, हे आपल्याला सहज पद्धतीनं इथं बसून समजू शकतं. हे इंटरनेटमुळं झालेला बदल आहे बरं का. दुसरी गोष्ट काय झालं की ह्या इंटरनेटच्या बदलाबरोबरच जे लोक आहेत, म्हणजे जगामध्ये राहणारे लोक आहेत, यांचं भ्रमण करण्याचं प्रमाण वाढलं, फिरण्याचं प्रमाण वाढलं. कारण गृहीत धरा, मला जर भूतानला फिरायला जायचं आहे तर भूतानमध्ये कुठली चांगली क्षेत्र आहेत, कुठली चांगली स्थळं आहेत, हे इथं मी आधी इंटरनेटवर सर्च करू शकतो. मी तशा पद्धतीनंच माझा प्लॅन बनवू शकतो आणि मग मी भूतान फिरू शकतो. अर्थात तिथं जाऊन जी माहिती मला घ्यायची आहे तो वेळ माझा इथं वाचतो. त्यामुळं भ्रमण करण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. फिरण्याचं प्रमाण देशांतर्गत असेल किंवा देशाच्या बाहेर असेल. आपला देश इतका मोठा आहे की बघा, युरोप खंडामध्ये 50, मी मागच्याही तासामध्ये तुम्हाला सांगितलं, युरोप खंडामध्ये एकूण 50 देश असतात. त्या 50 देशाची जेवढी लोकसंख्या आहे, आपल्या भारताची लोकसंख्या 135 कोटी आहे आणि युरोप खंडाची लोकसंख्या आपल्या लोकसंख्येच्या 60-70%, म्हणजे साधारणतः 70 लाख ही युरोप खंडाची लोकसंख्या आहे. युरोप खंडामध्ये जे 50 देश आहेत या 50 देशाची मिळून लोकसंख्या 70 लाख आहे आणि भारताची लोकसंख्या 70 कोटी आहे आणि भारताची लोकसंख्या ही 135 कोटी आहे. 70 कोटीच्या तुलनेमध्ये 135 कोटी म्हणजे विचार करा की भारत युरोप खंडा इतका आहे, इतकं मोठं क्षेत्र आहे आणि भारतामध्ये सुद्धा फिरण्यासाठी भरपूर चांगली स्थळं आहेत. जसं आपण आग्र्याचा ताजमहाल म्हणतो, जम्मू काश्मीरमध्ये वैष्णवदेवी मंदिर आहे, किंवा आणखी असे भरपूर स्थळं आहेत. 12 ज्योतिर्लिंग आहेत, किंवा तिरुपतीचं मंदिराला पण काही बरेच जण भाविक जातात. केरळमध्ये पण काही फिरण्यासाठी, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी कन्याकुमारी वगैरे जाणाऱ्या लोकांची संख्या, म्हणजे प्रत्येक घटक राज्यामध्ये भरपूर प्रेक्षणीय स्थळं भारतामध्ये आहेत. भारतामध्ये पण फिरण्याचं प्रमाण वाढलेलं अलीकडल्या काळामध्ये, त्याला देशांतर्गत आपण म्हणू, आणि देशाच्या बाहेरसुद्धा फिरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बघा काय झालं, ह्या इंटरनेटमुळं आपण पाश्चिमात्य देशामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपल्या देशामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. पाश्चिमात्य देशामध्ये जे तिथलं वेशभूषा असेल, तिथलं राहणीमान असेल, तिथलं खाणं पिणं असेल, या गोष्टी आपल्याकडे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडेही काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या देशामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न होतो ना. म्हणजे देवाणघेवाणाचं जे प्रमाण आहे हे अलीकडच्या काळामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन असं म्हणतात. म्हणजे देणं घेण्याची जी पद्धत आहे, किंवा वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृती आहे की नाही. संस्कृती म्हणजे काय, तुमच्या संस्कृतीचा अर्थ असा असेल की संस्कृती म्हणजे तुमचं खाणं पिणं, तुमचं राहणं, तुमची वेशभूषा, तुमचे सण उत्सव हे साजरे करण्याच्या पद्धतीला संस्कृती असं आपण म्हणतो. लक्षात घ्या, भारताची संस्कृती इतर देश पण अवलंबताना अलीकडल्या काळामध्ये दिसत आहे. भारताची संस्कृती तर ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी संस्कृती आहे असं अनेक वेळा म्हटलं जातं. आणि पाश्चिमात्य जी संस्कृती आहे, पाश्चिमात्य संस्कृती आपल्या देशामध्ये म्हणजे अवलंब करताना आपल्याला दिसतं. याचं कारण काय आहे तर इंग्लंडमध्ये काय चाललं आहे सहज आपण इथं बसून पाहू शकतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आत्ता मी अनेक वेळा पाठीमागल्या तासामध्ये पण सांगितलं, फेसबुक लाईव्ह नावाचा प्रकार आहे. मी अनेक या लॉकडाऊनच्या काळामध्ये फेसबुक लाईव्ह ऐकले. बऱ्याच इथून जाऊन अमेरिकेमध्ये राहणारी एखादी महाराष्ट्रीयन मुलगी आहे, इथून जाऊन ब्राझीलमध्ये राहणारी एखादी महाराष्ट्रीयन स्त्री आहे, किंवा इथून जाऊन एखादा जर्मनीमध्ये राहणारा महाराष्ट्रीयन पुरुष आहे. तर यांचे फेसबुक लाईव्ह तिथून ते मराठी भाषेमध्ये बोलले
आणि महाराष्ट्रातली किंवा भारतातली जी लोक त्या चॅनलला सबस्क्राईब केलेली होती त्यांना त्याची नोटिफिकेशन आलं आणि त्यांनी इथं पाहून जर्मनीमधली लाईव्ह स्थिती पाहिली. ब्राझीलमध्ये कोरोनाची काय स्थिती आहे, अमेरिकेमध्ये शेती कशा पद्धतीची आहे, किंवा जर्मनीमध्ये संस्कृती कशा पद्धतीची आहे, जर्मनीमध्ये खेळाला कसं प्राधान्य दिलं जातं, जर्मनीमध्ये शिक्षणाची पद्धत काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी अनेक वेळा ऐकलेले आहे. याचा अर्थ असा आहे की देवाणघेवाणासाठी इंटरनेट हे खूप सोपं साधन अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन असं आपण म्हणतो. वैश्विक कॉस्मोपॉलिटन जी संस्कृती आहे याच्यावर पाश्चिमात्य विचारप्रणालीचा जास्त प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. यामध्ये आधुनिकीकरण आहे, म्हणजे लोकांना अधिकाधिक बदलण्यामध्ये जास्त म्हणजे आनंद मिळतो. दुसरं आहे पाश्चिमात्यकरण. तिसरं आहे सेक्युलरायझेशन, बरं का, म्हणजे समाजवाद आपण म्हणतो. ही मूल्ये जी आहेत ही पारंपरिक मूल्यापेक्षा अधिक प्रभावी ठरताना किंवा अधिक महत्त्वाची वाटत असताना आपल्याला अलीकडल्या काळामध्ये दिसतात. पाश्चिमात्यकरण आहे किंवा आधुनिकीकरण आहे किंवा सेक्युलरिझम असं आपण त्याला म्हणतो, बरोबर. या सर्व मूल्यांचा जो प्रभाव आहे लोकांच्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा पडत असताना आपल्याला दिसत असतो, आहे की नाही. लोकांच्या पर्सनल लाईफवर सुद्धा याचा प्रभाव पडत असताना आपल्याला दिसतो. याचं उदाहरण पाहायचं असेल तर अलीकडच्या काळामध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे की नाही. आपण जर विचार केलो महाराष्ट्रामध्ये आज भारतातलं जर मी जर उदाहरण घेतलो, आंध्र प्रदेशमध्ये जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतं काय, इडली असेल, डोसा असेल, उत्तप्पा असेल, हे जे दक्षिण भारतामधली जी खाण्यापिण्याची पद्धती आहे ही अलीकडल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक हॉटेल त्यांची आलेली आहे. इडली, डोसा, उत्तप्पा हे झालं भारतातल्या भारतात झालेला बदल, एक नाही. परंतु हे महाराष्ट्रात जसं असं आलं तसं गुजरातमध्ये पण आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण यांचं अनुकरण होताना आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसतं. त्याचबरोबर पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा जे त्यांची खाण्यापिण्याची पद्धती आहे ही पद्धती आपल्याकडे भारतामध्ये वापरत असताना आपल्याला दिसते. त्यामुळे जर पाहिलं आपण तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बर्गर असेल, तर बर्गर मला माहीत नाही, मी कधी खाल्लं नाही, परंतु बर्गरबद्दल बऱ्याच वेळेस आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बर्गर खाण्याचं प्रमाण खूप आहे. किंवा पिझ्झा आहे किंवा आपणाला सर्वपरिचित असणारा वडापाव आहे की नाही. वडापाव तर महाराष्ट्रीयन खाद्यपद्धतीमध्ये आहे, म्हणजे झटपट चलतीवर आपण नाश्ता करून ते म्हणजे वेळ आपला वाचू शकतो. तर हे जे फास्ट फूड आहेत किंवा हे नाश्ता करण्याचे जे पदार्थ आहेत हे अलीकडल्या काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आपल्याला दिसतात. कदाचित इंटरनेटची सुविधा नसती तर हे पदार्थ भारतापर्यंत येण्यासाठी वेळ लागला असता किंवा आले असते तर ते शहरामध्ये जास्त राहिले असते, ग्रामीण भागापर्यंत हे पदार्थ येऊन पोहोचले नसते असं मला वाटतंय. दुसरं आहे, याबरोबरच यांचे सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो, आहे की नाही. बघा, जे सण आहेत, हिंदूंचा सर्वात मोठा सण जो आहे दिवाळी, हा दिवाळी सण भारतापुरता आता मर्यादित राहिलेला नाही. पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा दिवाळी साजरी करताना आपल्याला दिसते. अमेरिकेमध्ये दिवाळी साजरी करताना आपल्याला दिसते. ऑस्ट्रेलियामध्ये दिवाळी ज्या ऑस्ट्रेलियाचं म्हणजे अंतर भारतापासून 12,000 किलोमीटर आहे, त्या ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा ही दिवाळी साजरी करताना आपल्याला दिसते. अमेरिकेमध्ये ही दिवाळी साजरी करताना दिसते किंवा युरोप खंडातल्या अनेक देशामध्ये दिवाळी अगदी उत्सवानं साजरी करताना दिसते. उदाहरणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती साजरी करण्याचं जी पद्धत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये आणली, ती शिवजयंती किंवा तो गणेशोत्सव आज इतर देशामध्ये सुद्धा साजरा करताना आपल्याला प्राधान्यानं दिसतो, हेही आपल्याला म्हणावं लागेल. दुसरं आहे की ख्रिसमस सण म्हणजे जे नाताळ आहे, त्याला आपण नाताळ असं म्हणतो, हा पाश्चिमात्य देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायचा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे आपल्या भागात तर ख्रिश्चन लोकांची संख्या कमी आहे, परंतु आजही आपण ख्रिश्चन सणाला नाताळच्या शुभेच्छा देताना व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपण पाहतो. अशा पद्धतीचे सण साजरे किंवा अनेक असे सण आहेत की जसं वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा काही ठराविक राज्यामध्ये साजरी केली जायची, परंतु आज अमेरिकेमध्ये सुद्धा जे महाराष्ट्रातले लोक जाऊन राहतात, अमेरिकेमध्ये सुद्धा वटपौर्णिमा हा सण साजरा करताना आपण पाहतो. अशा अनेक सण आहेत की जे पाश्चिमात्य देशामधून आपल्याकडे आलेले आहेत.
मदर्स डे नावाचा सण आहे, म्हणजे आईच्या प्रती सद्भावना व्यक्त करणारा मदर्स डे नावाचा सण आहे. फादर्स डे नावाचा सण आहे. ब्रदर्स डे नावाचा सण आहे, म्हणजे सण साजरा करतो आपण दिसतो. सिस्टर्स डे किंवा व्हॅलेंटाईन डे असे अनेक, फ्रेंडशिप डे असे अनेक सण आज पाश्चिमात्य देशामध्ये जे राबवले जायचे ते आज आपल्या देशामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा राबवत असताना आपल्याला दिसतात. बरोबर आहे. त्याचबरोबर पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालण्याची पद्धतसुद्धा आपल्याकडे राबवत असताना आपल्याला दिसते. म्हणजे वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालताना आपल्याकडे लोक दिसतात. स्त्रियांची वेशभूषा असेल किंवा पुरुषांची वेशभूषा असेल तर या वेशभूषेमध्ये सुद्धा तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटक राज्याची वेशभूषा वेगळी आहे. जर तुम्ही पाहिलात महाराष्ट्रीयन महिला ही साडी घालते, तर पंजाबची महिला ही पंजाबी ड्रेस घालते. म्हणजे त्या देशाच्या पद्धती. हरियाणाचे लोक पगडी घालतात, तर महाराष्ट्रीयन लोक धोती किंवा धोतर म्हणतो आपण त्याला, धोतर टोपी घालणारे लोक महाराष्ट्रामधले आहेत. म्हणजे आपल्या भारताचा विचार केलो तर प्रत्येक घटक राज्यामधल्या लोकांची राहण्याची पद्धत, राहण्याची वेशभूषा ही त्या घटक राज्यासारखी आहे. गुजरातची वेशभूषा वेगळी, महाराष्ट्राची वेशभूषा वेगळी, राजस्थानमध्ये गेला तुम्हाला वेगळी दिसेल, ओरिसामध्ये गेला तुम्हाला वेगळी दिसेल, उत्तर प्रदेशमध्ये गेला तुम्हाला वेगळी दिसेल, जम्मू काश्मीरमध्ये गेला तुम्हाला वेगळी दिसेल. हे तरी एकमेकांमध्ये आपण आता सध्या काही बदल होताना पाहतोच, परंतु जास्ती प्रमाणामध्ये जे आकर्षण आहे आपल्याला ते पाश्चिमात्य संस्कृती पद्धतीनं ड्रेस घालण्याचं जे आकर्षण अलीकडल्या काळामध्ये आपल्या देशामध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट त्याच्या पुढे काय, समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा आणखी एक भाग आहे. प्रत्येकाला असं वाटतं, बघा शहरीकरण झालं, अनेक लोक खेड्यामधून शहरामध्ये जाऊन राहायला लागले आणि प्रत्येकानं शहरीकरणामुळं प्रत्येकाला प्रायव्हसी, मला माझं खाजगी आयुष्य आहे, माझ्या खाजगी आयुष्यामध्ये कुणी डोकावू नये किंवा मला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचा जो सूर आहे अलीकडल्या काळामध्ये आपल्याला जास्त पाहताना दिसतो. बघा म्हणजे एक महाराज कीर्तन सांगतात, माझाच बाल्याची आई बाली आणि 10x10ची खोली. म्हणजे वैयक्तिक लाईफ बघा, माझाच बाल्याची आई बाली आणि 10x10ची खोली. म्हणजे कसं आहे की आपली 2 मुलं आणि आपली पत्नी, इतकी संस्कृती अलीकडल्या काळामध्ये वाढत असताना आपल्याला दिसते. इतराबद्दल म्हणजे कौटुंबिक, त्याला काय म्हणू आपण, एकत्रित कुटुंब पद्धती ही संकल्पना अलीकडल्या काळामध्ये कुठंतरी कमी होताना आपल्याला दिसते. म्हणजे पूर्वी अशी परिस्थिती होती की आजोबा असेपर्यंत त्या कुटुंबाचं म्हणजे विभाजन व्हायचं नाही. सगळी मुलं त्या आजोबाची अगदी गुण्यागोविंदानं आपले वडील असेपर्यंत कुठलाही शब्द किंवा घरामध्ये एकमेकांना रिस्पेक्ट देण्याची पद्धत जुन्या काळामध्ये होती. परंतु या शहरीकरणामुळं किंवा या पाश्चिमात्यकरणामुळं प्रायव्हसी म्हणजे माझं खाजगी आयुष्य आहे, मी अगदी माझ्या मनाप्रमाणे जगणार, अशा पद्धतीचा सूर अलीकडल्या काळामध्ये होताना आपल्याला दिसतो. किंवा अलीकडल्या काळामध्ये आणखी काय बदल झाला या जागतिकीकरणामुळं, तर क्रेडिट कार्ड नावाची पद्धत आलेली आहे की नाही. बँका बऱ्याच लोकांना, आता समजा गरीबदार आहे, एखादा पगारदार व्यक्ती आहे, नोकरदार व्यक्ती आहे, त्याचं उत्पन्न चांगलं आहे, तर बँका त्यांना सांगतात किंवा तुम्हाला 1 लाखापर्यंतचं क्रेडिट कार्ड, म्हणजे 1 लाखापर्यंतची खरेदी तुम्ही पैसे नसताना करू शकता. बँक तुम्हाला तेवढ्या काळापुरतं कर्ज देईल बगर व्याजी, परंतु ते पैसे तुम्ही 45 दिवसामध्ये बँकेकडे भरले पाहिजेत. तुमचं समजा मागचा व्यवहार व्यवस्थित आहे तर पुन्हा तुम्हाला बँक 2 लाखाचं क्रेडिट देईल, पुन्हा बँक तुम्हाला 3 लाखाचं क्रेडिट देईल. आणि या क्रेडिट कार्डमुळं किंवा डेबिट कार्ड आहेत, आपले पैसे बँकेमध्ये असतील तर ते पैसे आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून घरी बसून, आता सध्या पहा म्हणजे दसरा आणि दिवाळी म्हणजे महाबंपर ऑफर चालू आहे. ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा अनेक अशा ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत याच्यावर डिस्काउंट ऑफर असते. आणि मग अशा वेळी गरज नसताना आपण काही गोष्टी खरेदी करतो आणि मग जेव्हा गरज पडते तेव्हा या खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला विकण्याची वेळ येते. या क्रेडिट कार्डमुळं, या डेबिट कार्डमुळं अनेकांना जास्त खर्च करण्याची सवय लागली. ऑनलाईन खरेदी आपण करतो, त्याच्यात कॅश ऑन डिलिव्हरी असते, म्हणजे आज रोजी पैसे द्यायची गरज नसते. आपल्याकडे आज पैसे नाहीत
तर आपण ती वस्तू खरेदी करू शकतो. आणि येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये जेव्हा ती वस्तू आपल्याकडे येईल तेव्हा मात्र त्याला पैसे देऊन आपल्याला ती वस्तू खरेदी करावी लागते. याला कॅश ऑन डिलिव्हरी आपण असं म्हणतो. यामुळे लोकांच्या या आधुनिकीकरणामुळे झालेला हा बदल आहे, परंतु यामुळं लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्याची प्रवृत्ती अलीकडल्या काळामध्ये आपल्याला दिसून येते. मित्रांनो, जागतिकीकरणाची ही जी संकल्पना आहे, या जागतिकीकरणाच्या संकल्पनेमध्ये अनेक मोठे बदल झालेले आहेत 1990 नंतर. या संकल्पनेकडे व्यापक दृष्टिकोनातून जर आपण बघितलो तर याच्या दोन्ही बाजू आहेत. काही चांगले फायदे झालेले आहेत, सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत, तर काही नकारात्मक गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसतात. सकारात्मक गोष्टी काय असतील बघा, प्रत्येक संकट आलं तर संकटामध्ये संधी शोधणारे माणसंसुद्धा असतात, परंतु संधी आली तर संधीमध्ये संकट शोधणारी माणसंसुद्धा असतात. या जागतिकीकरणामुळं काय झालं तर अनेक तरुणांना संधी मिळाली. लक्षात घ्या, अनेक तरुणांना नोकरीच्या संधी आपल्या देशामध्ये उपलब्ध झाल्या किंवा इतर देशामध्ये सुद्धा जाऊन अनेक तरुण नोकरी व्यवस्थितपणे करू शकतात. ही एक सकारात्मक बाब आहे. जगामध्ये काय चाललं आहे आणि कोणत्या दृष्टीनं आपण पावलं उचलली पाहिजेत किंवा त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्यावर काय होणार आहे, जगामध्ये अमेरिकेत काय चाललं आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये काय चाललेलं आहे, किंवा अमेझॉनचं जंगलच्या बाबतीमध्ये जंगल पेटलं काय चालू आहे, किंवा युरोप खंडात काय चालू आहे, किंवा अरब कंट्रीमध्ये काय चालू आहे, ही माहिती आपल्याला आज घरी बसल्या ठिकाणी मिळू शकते. आणि मग या माहितीच्या माध्यमातून आपण आपली पावलं कशी उचलायची, आपण त्यामध्ये संधी कशी शोधायची, हा भाग आपण घरी बसल्या ठिकाणी पाहू शकतो. खरं तर ही जागतिकीकरण नवीन तरुणांसाठी ही संधी आहे शोधलं तर, परंतु काही जण जर त्याच्यामध्ये संकट म्हणून पाहत असतील तर ती त्यांच्यासाठी संकट आहे की नाही. जगामध्ये काय चाललं आहे, त्याचा परिणाम आपल्यावर काय होणार आहे हे पाहून आपण आपली पावलं अधिक चांगल्या पद्धतीने उचलू शकतो. त्याची जाणीव आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने होते आणि आपण अधिक कार्यक्षम पद्धतीनं यामध्ये काम करू शकतो. रोजगाराच्या नवीन संधी अलीकडल्या काळामध्ये उपलब्ध होत असतात, म्हणजे होत आहेत, हे आपल्याला प्राधान्य म्हणावं लागेल. अधिक रोजगार निर्मिती होत आहे आणि हा बदल मुख्यत्वे करून खाजगी क्षेत्रामध्ये जास्त होताना आपल्याला दिसतो. हेही आपल्याला पाहावं लागेल, कारण जगामध्ये सर्वच देशांनी जवळपास, म्हणजे सेक्युलरिझम जर आपण सोडलो, समाजवाद 2-3 देश सोडले तर अनेक देशांनी, भारतसुद्धा भांडवलशाहीचं समर्थन करणारा देश आहे, अमेरिका आहे, युरोप खंडसुद्धा भांडवलशाहीचं समर्थन करणारा आहे. म्हणजेच खाजगी उद्योगधंद्याला जास्त म्हणजे प्रोत्साहन देणारे अनेक देश आहेत. त्यामुळं तरुणांसाठी अनेक म्हणजे संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे बघा, आपल्याकडे BSNL नावाची एक शासकीय कंपनी आहे. BSNLमध्ये जेवढे कर्मचारी कामाला आहेत, BSNLनं कित्येक वेळा जाहीर केलेले, ती सरकारी कंपनी आहे, की आमच्याकडे या कर्मचाऱ्याचा पगार देणे इतकंसुद्धा आता सध्या उत्पन्न होत नाही. च्या उलट जिओसारख्या, च्या उलट आयडियासारख्या, वोडाफोनसारख्या अशा अनेक कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि हे नवीन नवीन रोजगार निर्मिती करून तरुणांना आपल्याकडे नोकऱ्या देण्याचं काम या कंपन्या करत आहेत. उलट BSNL आपल्याकडे VRS किंवा त्याला काय म्हणू आपण CRS, कंपल्सरी रिटायरमेंट स्कीम, म्हणजे काही जणांचं वय झालं तर बाबा तुमचा पगार द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला रिटायरमेंट घ्यावंच लागेल, असं म्हणणाऱ्यासुद्धा काही BSNL सारख्या म्हणजे सरकारी कंपन्या आहेत. आणि दुसऱ्या काही कंपन्या खाजगी आहेत, या बाबा आमच्याकडे तुमच्यासाठी संधी उपलब्ध आहे, असंही म्हणणाऱ्या काही कंपन्या आहेत. ही संधी आपण ओळखली पाहिजे. नवीन तरुणासाठी या संधी आहेत. केवळ माझ्याच गावात मला रोजगार मिळाला तर मी रोजगार करेन अशी जर पद्धत असेल तर ते कदाचित चुकीचं आहे. अलीकडच्या काळामध्ये इतर देशामध्ये जाऊन आपण बरीचशी उदाहरणं पाहिलेली आहेत की इतर देशामध्ये जाऊनसुद्धा बरेचसे तरुण अलीकडच्या काळामध्ये स्थिर होत असताना गेल्या 10-20 वर्षामध्ये आपण पाहिलेले आहेत. एकच मुलगा आहे एखाद्या आईवडिलांना तर तो परदेशात जाऊन स्थिर होतो, परंतु दुर्दैवानं पाश्चिमात्य संस्कृती शिकतो आणि आपल्या आईवडिलांकडे सुद्धा तो लक्ष ठेवत नाही. म्हणजे आईवडिलांचं अंत्यविधी झाली तरी अंत्यविधीला येण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. अशी कित्येक उदाहरणं आपण बऱ्याच वेळा आपण सांगतो. एक उदाहरण सांगताना मी तुम्हाला सांगेन की 2 भाऊ होते आणि 2 भाऊ परदेशामध्ये स्थिर होते, एक नाही. परदेशामध्ये दोघांचे आईवडील म्हणजे एकच होते, आई वडील शिक्षक होते. अगदी तळमळीनं त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं. दोघंही उच्च शिक्षित झाले आणि दोघंही परदेशामध्ये नोकरीसाठी गेले आणि नोकरीसाठी गेल्यानंतर ते तिथं स्थिर झाले, लग्न झालं, बायको करून घेतली, मुलं बाळं झाले, परंतु त्यांनी आईबापाकडे आपल्या दुर्लक्ष केलं, आहे का नाही. असं बऱ्याचदा झालेलं आहे. आईवडिलाकडे दुर्लक्ष झालं. एक वेळेस मग वय झाल्यानंतर आईवडील, आता जन्म झालेला आहे त्याबरोबर मृत्यू होणारच, आणि एक दिवस म्हणजे कालांतरानं वय झाल्यामुळं आईचा मृत्यू झाला
आणि आईचा मृत्यू झाल्यानंतर मात्र हा निरोप त्यांच्या मुलांना दिला गेला, तेव्हा अमेरिकेमध्ये असणाऱ्या त्या 2 भावापैकी एक भाऊ आईच्या अंत्यविधीला आला. आता बघा, एक भाऊ तिथंच राहिला, ते दोघंजण एका ठिकाणी भेटले आणि त्यापैकी एक भाऊ अंत्यविधीला आला. इथं आले, सगळे पाहुणे रवळे आले, अंत्यविधी झाली आणि घरामध्ये एकटे वडील राहिले. तेव्हा वडिलांनी सहजपणे त्या लहान भावाला विचारलं, वा का रे बाबा, तू एकटाच अंत्यविधीला आईच्या आलास, तुझा भाऊ आला नाही. त्यावेळेस त्या मुलानं दिलेलं जे उत्तर आहे मित्र, हे भारतीय संस्कृतीला कुठंतरी म्हणजे छेद देणारं उत्तर आहे. त्या मुलानं सांगितलं की काय झालं बाबा, जेव्हा आईचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही दोघंजण एका जागी आलो निरोप आल्यानंतर, आणि आमचं असं ठरलं की आई जेव्हा एक्सपायर झाली आता तू जा, आणि जेव्हा वडील मृत्यू पावतील तेव्हा मी जाईन. अशा पद्धतीचं उत्तर हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं उत्तर आहे. त्याच क्षणी वडिलांना वाटलं की आपणही जीव देऊन आपला मृत्यू आताच करून घ्यावा की काय, यांना अंत्यविधीला येण्याची वेळ येऊ नये बाबा, अशा पद्धतीचा विचार वडिलांच्या मनामध्ये येऊन गेला. ही भारतीय संस्कृती आहे. मला वाटते की पाश्चिमात्य संस्कृतीचं अशा पद्धतीचं अनुकरण आपल्या संस्कृतीवर होत असताना आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसतं. केवळ जागतिकीकरणामुळे सगळे परिणाम चांगले झाले असंच नाही, तर काही दुष्परिणामही अशा पद्धतीचे झालेले आहेत. जागतिकीकरणामुळे काही नकारात्मक जागतिकीकरणाच्या काही बाजू देखील आहेत. जसं आपण उदाहरण सांगितलं, खर्च करण्याची प्रवृत्ती माणसाची जास्त वाढली आहे की नाही. दुसरं मी आत्ता जिओचं उदाहरण सांगितलं की राज्याच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, खाजगी क्षेत्रातले लोक अधिकाधिक चांगली सेवा देत असल्यामुळं सरकारी क्षेत्र त्याच्या तुलनेमध्ये टिकू शकणार नाही. त्यामुळं राज्याच्या काही कल्याणकारी ज्या योजना आहेत, म्हणजे रोडचं काम करायचं तर एका प्रायव्हेट गुत्तेदाराला देऊन टाकावा, सरकारकडून काहीच होणार नाही. म्हणजे अशाही बाबी अलीकडल्या काळामध्ये कल्याणकारी योजना थांबतील की काय अशी एक भीती मनामध्ये येते. त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे काय मॉल्स नावाची संकल्पना आली आहे की नाही, अमेझॉन नावाची ऑनलाईन शॉपिंगची संकल्पना आली. अशा कितीतरी कंपन्या आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे 2 उदाहरणं म्हणून तुम्हाला मी सांगतो जे प्रसिद्ध आहेत. eBay नावाची कंपनी आहे. अशा भरपूर ऑनलाईन शॉपिंगच्या कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत. तर यामुळं काय होईल, छोटी छोटी जी उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे त्यांच्या तुलनेमध्ये तग धरून राहणार नाहीत, टिकून राहणार नाहीत आहे की नाही. हेही आहे. म्हणजे यांच्या स्पर्धेमध्ये हे छोटे उद्योगधंदे बंद पडतील की काय अशी भीती किंवा यांच्या तुलनेमध्ये, कारण त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल आहे आणि सर्वांना घेऊन म्हणजे खाजगी क्षेत्रातले सुद्धा काही उद्योजक घेऊन हे अशा पद्धतीचे काम. आता जर भाजीपाला विकण्यासाठी टाटासारख्या, रिलायन्ससारख्या कंपन्या मार्केटमध्ये येत असतील तर आपल्यासारख्या सामान्य माणसानं किंवा भाजीपाला विकणाऱ्यांना त्यांच्या तुलनेमध्ये कसं टिकून राहावं, हेही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं खाजगी उद्योगधंदे बंद पडतील की काय अशी भीती, छोटे उद्योगधंदे बंद पडतील की काय, खाजगी म्हणण्यापेक्षा छोटे उद्योगधंदे बंद पडतील की काय अशी भीती या स्पर्धेमुळे वाटायला लागलेली आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जे छोटे छोटे शेतकरी आहेत हे छोटे शेतकरी एक्सपोर्ट करू शकत नाहीत किंवा यांना अपेक्षित माल जो तयार झालेला आहे त्या मालाला अपेक्षित किंमत मिळत नाही, आणि अपेक्षित किंमत न मिळाल्यामुळं शेतीसुद्धा एक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये जर तो व्यवसाय प्रॉफिटमध्ये आला तर पुढच्या वर्षी शेतकरी अधिक जोमानं त्या शेतामध्ये काम करू शकतो. नाहीतर सगळी शेती तोट्यामध्ये असेल तर शेतकरीसुद्धा म्हणजे आपण पाहिलेलं आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होतात. अलीकडच्या काळामध्ये त्याची उदाहरणं कमी आहेत, परंतु शेती परवडत नाही किंवा शेतीमध्ये नुकसान झालं किंवा सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. बघा, आपण पाहिलेलं आहे आपल्या शेजारी असणारं जडाळा गाव, केवळ 5ला पैसे मिळत नाहीत आणि माझ्या आईवडिलांची परिस्थिती वाईट आहे म्हणून जडाळा गावामधल्या एका 12वी शिकणाऱ्या मुलीनं किंवा माझ्या दिदीचं लग्न करायचं राहिलेलं आहे, माझ्या लग्नाचा भार माझ्या आईवडिलावर नको म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलीसुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे आईवडील तर करतातच, परंतु मुलीसुद्धा म्हणजे आईवडिलाची परिस्थितीची जाणीव ठेवून आत्महत्या करणाऱ्या मुली जळा गावात. महाराष्ट्र शासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि मग सावित्रीबाई फुले नावाची पास योजना, पाससाठी मुलींना 12वीपर्यंत पैसे लागू नाही अशा पद्धतीची एक योजना त्या काळाच्या म्हणजे भाजपाचं गव्हर्नमेंट होतं त्यांनी ती योजना काढली, हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे असे लहान लहान शेतकरी अशा मोठ्या कंपन्यांसोबत स्पर्धा करू शकणार नाहीत. म्हणूनही यामध्ये म्हणजे हे टिकतील का नाही हेही आपल्याला महत्त्वाचं आहे. खरं पाहिलं तर भारताची सर्वात महत्त्वाची समस्या जी आहे मी म्हणेन की भारतीय मनोवृत्ती आहे. आपण जर विचार केलो मी यशस्वी होऊ शकतो, खरं म्हणजे मोठं मार्केट भारत आहे, तर मानसिकता महत्त्वाची आहे. जर मानसिकता चांगली असेल तर मला वाटते, बघा मी नेहमी सांगतो की तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा ज्वलंत इच्छाशक्ती, बर्निंग डिझायर आपण म्हणतो, ज्वलंत इच्छाशक्ती पाहिजे. मी यशस्वी होणार,
मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणार. मला वाटतंय मित्रांनो 100% यश मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, परंतु तुमच्या मानसिकतेचा भाग आहे. तुम्ही जर ठरवलं की मला यशस्वी व्हायचं तर 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. हे मानसिकता आहे. भारतीय मानसिकता तशा पद्धतीनं राहत असताना आपल्याला दिसत नाही. हे आपल्याला म्हणावं लागेल आहे की नाही. एक उदाहरण असं मी सांगताना सांगेन शेवटी की रशियामध्ये एक भारतीय मुलगी होती. रशिया म्हणजे 20 कोटी लोकसंख्या असणारा देश, परंतु जगामध्ये सर्वात मोठा क्षेत्रफळानं असणारा देश. एक भारतीय माणूस रशियामध्ये गेला आणि तिथे एक मुलगी, साधारणतः 3-4 वर्षाची मुलगी, दररोज रात्री उठायची, दररोज रात्री तिथल्या वेळेप्रमाणे रात्री 2 वाजता उठायची आणि दररोज रात्री रडायची. एकदा झालं 4-5 वर्षाची मुलगी, एकदा झालं अनेक डॉक्टरांना दाखवलं, पण याचा काही विलाज, म्हणजे अशा पद्धतीचे आजार राहतच नाहीत. आणि अशा पद्धतीच्या आजारावर काही विलाज होत नव्हता. बऱ्याच वेळा म्हणजे MD MS डॉक्टरांना दाखवूनसुद्धा त्याच्यावर काही फरक पडला नाही. तिथे एक माणूस भारतीय भाड्यानं राहत होता. त्या भारतीय माणसानं, म्हणजे जगामध्ये जितकी लोक हुशार असतील त्यामध्ये असं म्हटलं जातं, आता खरं आहे का खोटं आहे मला माहीत नाही, परंतु 60% लोक आशिया खंडातले हुशार आहेत. आणि आशिया खंडात जितकी लोक हुशार आहेत त्याच्यातले 60% लोक भारतातले हुशार आहेत. भारतातला माणूस त्या ठिकाणी राहिला होता आणि तो माणूस एक प्रयोग केला. त्या मुलीला छोट्या घेऊन म्हणाला, मन बाळा, आजपासून मी रडणार नाही. आणि ते मुलगी तसं म्हणायला लागली, आजपासून मी रडणार नाही, रशियन भाषेमध्ये. एकदा झालं, दोनदा झालं, 3दा झालं, असे 15-20 दिवस गेले, काही फरक पडला नाही. परंतु कुठलीही गोष्ट मनावर जर आपण ठरवून घेतली, मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणार, मी यशस्वी होणार, असं जर आपण दररोज सातत्यानं आपण म्हणालो, त्या मुलीप्रमाणे मी रडणार नाही, मी रडणार नाही, असं तिनं जेव्हा 20 वेळेस म्हणाली तेव्हा 20 वेळेस ती रडतच राहिली. परंतु एक दिवस 21व्या दिवशी मात्र अचानक बदल झाला आणि 21व्या दिवशी तिनं मी रडणार नाही म्हणल्यानंतर त्या रात्री ती मुलगी रडली नाही. याचा अर्थ काय की आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आपण जर म्हणालो की मी 12वीला या महाविद्यालयामध्ये पहिला येईल, असं जर आपण म्हणालो तर 100% आपण पहिला येऊ शकतो. 10वीच्या टक्केवारीचा काहीही संबंध नाही. परंतु आपण ते म्हटलं पाहिजे आणि आपण त्यासाठी तसं योगदान दिलं पाहिजे. आपलं काम पण तशा पद्धतीनं, आपला अभ्यास पण तशा पद्धतीनं राहायला पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, आजच्या तासामध्ये इतकाच भाग आपण समजून घेतला, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. आणि हे प्रकरण या ठिकाणी आता संपलेलं आहे. दुसरं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. या प्रकरणामध्ये काय पाहिलं आपण, तर या प्रकरणामध्ये जगामध्ये जागतिकीकरण किंवा त्याला काय म्हणून ग्लोबलायझेशन झाल्यामुळं काय काय बदल झाले, आर्थिक घटकात काय झाले, राजकीय घटकात काय झाले, तंत्रज्ञानामध्ये काय झालेले आहेत, त्याबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक घटकामध्ये काय बदल झालेले आहेत, हा भाग आपण आजपर्यंतच्या तासामध्ये पाहिला. खूप सोपं आहे. आपण जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर मला असं वाटतं हेही प्रकरण आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं जाईल. यानंतरच्या तासामध्ये आपण तिसरं प्रकरण समजून घेणार आहेत, परंतु त्या अगोदर या प्रकरणाची तयारी आपण चांगल्या पद्धतीने करावी. काही प्रश्न असतील तर मला तुम्ही फोन करून त्यावर बोलू शकता. इतकाच भाग आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. थँक्यू.